मोकाट पुष्कळ आहे शहरात. आपण हा विषय म्हणजे याच्यासाठी आपण नेमकी उपाययोजना, ते तर रेग्युलर आता चालूच आहे की आपण उपाययोजनाच करतोच, काहीतरी होते मग जातो पकडतो सोडतो परत. तर याचा बंदोबस्त कसा होईल, त्यासाठी काय करता? किती केले आतापर्यंत, किती पकडले, किती दिले, किती मोकाट आहे, अशी मोजणी कशी केली? आपण कसं पाहू शकतो की किती मोकाट आहे? हे माहीत पडेल तेव्हा करू ना आपण हे सगळं. तर त्याचं कसं करणार आपण, म्हणजे काय लोक सांगतील तेव्हा? आणि समजा नाही सांगितलं लोकांना त्रास समजा नाही झाला तोपर्यंत, जेव्हा त्रास होईल तेव्हा लोक सांगतील. नाही झाला त्रास, नाही सांगितलं, तर तोपर्यंत आपण काय उपाययोजना करतो? हे झालं पाहिजे ना साहेब. आपले म्हणजे कर्मचारी आहे, त्या भागात कुठे काय स्थिती आहे, मोकाट जनावर रस्त्यावर किती बसले राहते, ॲक्सिडेंटचे विषय राहते, या सगळ्या म्हणजे असे स्पॉट पाहिले का आपण, ही सगळी माहिती द्या आणि त्याच्यावरची उपाययोजना सांगा. आणि कडक कशी करता येते ते पहा. गाड्या बिड्या सगळं का आपले उचलणारे कर्मचारी वगैरे आहे का आपल्याकडे तेवढे? तसे काय कमतरता आहे, काय वाढवावं लागते, हे सगळं करा ना ते नीट सगळं. आता तुम्ही येऊ शकत नाही 15 मिनटं, जर हे थांबतील तर ठीक आहे, नाही तर मी माहिती देऊन देते. ती माहिती आता सांगा मला, आपण केलेल्या उपाययोजना सांगून द्या, मी ते सांगते त्यांना. थोड्या वेळाने तुम्हाला दुसऱ्या एका बैठकी संदर्भाने यावंच लागते. हां, तर तेव्हा पण हा विषय आणखी डिटेल पण मी आता सांगून देते तुम्हाला. आता सगळे आहे म्हणजे ते कव्हर होऊन जाणार आहे. म्हणजे मेजर स्पॉट्स जे आहेत आपले, जिथे गवळीपुरा आहेत शहरात ज्या ठिकाणी, तर अशा ठिकाणचे जनावर आपण जसं आशीनगर मध्ये इंदोरा आणि हे आशीनगरचा भाग आहे, हा जरी पट्टा इंदोरा, या भागातले जनावर, किंवा जसे आता हुडकेश्वर नरसाळ्यामध्ये गाव होते तिथले जनावर आहे, 85 प्लॉटचे जनावर आहेत, हे मॅक्झिमम पोर्शन आपला हा तिकडे शिफ्ट होईल. वाठोडा गावातले हे आपले इथे शिफ्ट होऊन जातील नंदग्रामला मॅक्झिमम पूर्णपणे. त्यानंतर आपल्याला जे जनावर मिळतील त्या म्हणजे त्यांना आपण हे पण करणार आहे बंधन, कोणी असे जनावर पाळणार नाही, तुमच्या जनावर आम्ही तिथे शिफ्ट केलेले आहे. ह्या घटना जी झाली, या घटना पुन्हा होऊ नये म्हणून प्रिव्हेन्शन या अर्थाने ते सगळे स्पॉट डिफाईन करणे, मोकाट जनावर असतील ते आपल्या मार्फत कुणाचीही तक्रार येण्याच्या पूर्वी पकडणे, ते आपल्या त्या नंदग्राम किंवा अधिक जिथे व्यवस्था त्यांची होऊ शकते तिथे नेऊन ठेवणे. सगळ्या झोन वाईज अशा प्रकारचे काही म्हणजे एकदम बेवारस जे पशु असतील त्यांची मोजदाद करणे, या सगळ्या गोष्टी कराव्या लागेल. आता झालेल्या संदर्भात काही भेटगीट घेतली का आपण त्या म्हातारीच्या घरी? नाही, भेट नाही झाली, पण त्यांच्या रिलेटिव्ह सोबत बोलणं झालेलं आहे. हां, काय म्हणणं? आणि आता आपण त्यांचं झालेलं नुकसानाचं काय करू? त्यांची डिमांड तीच होती की हे सगळे जनावर आमचे जे आहेत तिथले ती राहील ना, ती राहील. आता जे नुकसान त्यांचं झालं आहे, त्या बाईचं जे नुकसान झालं ते कुटुंब सफर होते ना, एक पोरगी तिच्या सेवेत पूर्ण लागली. आपण काय करू शकतो आता सांगा? ही वेळ आली नाही पाहिजे, यासाठी आता पाहू काय मला जाता येते भेटता येते त्या अर्थाने, पण ही वेळा नाही आली पाहिजे, यासाठीचे सगळे प्रिव्हेंटिव्ह उपाय जे आहे ते करावे लागेल तुम्हाला. आता आज वळू झाले, उद्या एखाद्या कुत्र्याने चावा घातलेला विषय येईल पुन्हा, तर असं वेगळं प्रत्येक वेगळी गोष्ट सांगावं नाही लागली पाहिजे. ठीक. आता काही दिवसांच्या पूर्वी ही जी घटना झाली, मला निश्चित उशिरा कळलाय, पण अशी मोकाट जी जनावरं असतील, म्हणजे आता ही तर हा मोठा ॲक्सिडेंट झाला आहे, त्या घराचं नुकसान झालं आहे, त्या महिलेचं त्या कुटुंबाचं नुकसान झालं आहे. त्याच्या संदर्भाने सूचना दिल्या आहे की ज्या ठिकाणी म्हणजे हे आता झाली ही घटना झाली, पण याच्या व्यतिरिक्तही अनेक स्पॉट असे आहे शहरामध्ये, जसं आशीनगर आहे, इंदोरा भागामध्ये आहे, किंवा इतरही ठिकाणी, म्हणजे काही ठिकाणी जसं गवळीपुरा असेल तर जास्ती आहे समजा, पण अनेक ठिकाणं असे आहे की ज्या ठिकाणी मोकाट जनावरं राहतात. बरेच वेळा ते रस्त्यावर कळप करून सुद्धा राहतात आणि त्याच्यामुळे त्या ॲक्सिडेंटचेही विषय होत असते. महानगरपालिकेच्या मार्फत खरं म्हणजे या सर्वांना जे मोकाट असतील, बेवारस असतील, त्यांना उचलून त्या ठिकाणाहून नेऊन त्यांची व्यवस्था नंदग्राम सारख्या ठिकाणी करायची, तर ही व्यवस्था तसं पाहिलं तर आहे. पण जी थोडीफार अंमलबजावणीमध्ये जे थोडीशी हयगय एखादी वेळ होते, त्यामुळे ह्या अशा घटना होतात, त्या होऊ नये म्हणून निर्देश असे आहे की
झोन वाईज कोणकोणते ते स्पॉट आहे, कोणकोणत्या ठिकाणी अशा प्रकारचे मोकाट जनावरं जास्ती राहतात ते डिफाईन करणे, त्यांची मोजदाद करणे, त्यांची संख्या थोडी ती निश्चित करणे, त्यांना उचलून परत त्या नंदग्रामच्या सारख्या ठिकाणी नेणे. आणि समजा काही वेळा मोकाट या अर्थाने, काही वेळा लावारिस या अर्थाने ते लावारिस राहत नाही, तर कधी कधी पाळीव जे असतात तेही म्हणजे वळू वगळले तर गाई वगैरे ज्या आहेत त्या पाळीव असतात त्याही कधी कधी अशा प्रकारे राहते. तर या सर्व लोकांना म्हणजे जनावरांना पकडून नेणं आणि जे पाळीव असतील त्यांना नेल्याच्या नंतर त्या जे त्यांचे मालक आहे त्याही लोकांना या गोष्टीची माहिती देऊन की आता अशा प्रकारे तुमच्याकडले पशु जे आहे ते मोकाट अशा प्रकारे ठेवता येणार नाही. समजा ते मालकीचे असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई महानगरपालिकेच्या मार्फत, मोकाट असतील तर त्यांचा आता सांगितलं तशा प्रकारे त्यांचा बंदोबस्त करणे. ह्या 2 गोष्टी केल्या आहेत. 2 गाड्या त्यासाठी महानगरपालिकेकडे आहे. मनुष्यबळ आहे, थोडं कमी आहे, निश्चित वाढवण्याची गरज आहे, ते आम्ही करतोय. आणि 2 गाड्या आणखी महानगरपालिकेमध्ये त्याच्यासाठी आता येऊ घातल्या आहे. ती प्रोसेस जवळजवळ पूर्ण होण्याच्या स्थितीत आहे. मला असं वाटतं की त्यापेक्षा अधिकची गरज असू शकेल निश्चितपणे, तर त्याही दृष्टीने विचार करणार. कुठेतरी वळूंची संख्या किती आहे हे कळू शकलं का? यापूर्वी मोजदाद झाली आहे का? आणि कुठेतरी घटना घडल्यानंतरच विभागाला जाग काय? निश्चितपणे हे चुकीचं आहे. माझ्याकडे आत्ता खऱ्या अर्थाने ती आहे का हे माहीत नाही, पण ही घटना झाल्याबरोबर आपण तेच म्हटलं की आधी शहरात अशा प्रकारचे किती म्हणजे असं पशुधन किती आहे ही मोजदाद करावी, हे निर्देश आताच दिले आहे. कुत्र्यासंदर्भात अनेक अडचणी अनेक वेळा येतात, लहान मुलांवर हल्ले होतात, तेही मोकाट जनावरांमध्ये मोडतात. काय उपाययोजना त्या अनुषंगाने पुढच्या काळात होणार आहे की त्याच्यासाठी घटनेची वाट पाहतील विभाग? खरं म्हणजे घटना झालेल्याच आहे. वाट पाहणं हा मुद्दाच नाही आहे. दुर्घटना झालेल्या आहे. कुत्र्यांसाठी देखील म्हणजे रेग्युलर जी प्रॅक्टिस आहे महानगरपालिकेची, त्या ठिकाणी जशी लोकांच्या त्या वळूच्या बाबतीतही म्हटलं आणि याही बाबतीत लोकांच्या जशा तक्रारी येतात त्या तक्रारीच्या नंतर आपण कार्यवाही करतो, पण त्यापूर्वी देखील ती कारवाई करावी. आणि या मोकाट कुत्र्यांचा, कारण ती कारवाई साधारणतः आपण सकाळी दिवसा करतो. मी मागीलही एक वेळ सांगितलं आणि प्रशासनाला खरं म्हणजे सांगितलं होतं की समजा या बाबतीत, कारण ज्यावेळी आपली व्यवस्था त्या ठिकाणी जाते तर तोपर्यंत ते इकडे तिकडे निघून गेलेले असतात, त्यांना कुठला त्यांच्याकडे तो सेन्स आहे की ते खरंच निघून जातात. तर त्यासाठी ते तसं होऊ नये म्हणून गाडीची काही वेगळ्या प्रकारे फवारणी त्या गाडीवर करून, आणि रात्रीच्या वेळी बरेच वेळा हे कुत्रे वगैरे जे आहे हे एक ठिकाणी बरेच वेळा जथ्यानी वगैरे राहतात. बहुतेक वेळा रात्री असं होते, 2 व्हीलर वगैरेच्या मागे ते लागतात आणि त्यामुळे रात्रीच्या वेळी त्यांना पकडण्यासाठीचा पूर्वी देखील थोडी चर्चा झाली, अधिक म्हणजे करायची आहे. समजा हे रात्री करता आलं, जसा रात्रीकालीन एक हेल्थवाल्यांकडून एक विषय तुम्हाला माहिती आहे आपण तो लावला, तशा प्रकारची रचना जर करता येते का या संदर्भाने विचार करू. निश्चितपणे हे करायचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.